नमस्कार, शीतज रेसिपीमध्ये तुमचे मनापासून स्वागत। घरात भाज्या असोत किंवा नसोत, प्रत्येक गृहिणीला रोज पडणारा प्रश्न म्हणजे आज जेवणामध्ये काय बनवायचं। मी तर आज मस्त असा चमचमीत डाळ कांदा बनवलेला आहे। त्यासोबत छान अशी कढी, भात आणि ज्वारीची भाकरी असं मस्त हलकी फुलकी थाळी बनवलेली आहे। मात्र पोटभरीची आणि अगदी टेस्टी लागणारी आहे। या थाळीमधला मस्त असा चमचमीत डाळ कांदा कसा बनवला ते आज आपण पाहणार आहोत। त्यासाठी कढईमध्ये तेल टाकून घेतलं, त्यामध्ये जिरे मोहरी छान तडतडू दिली, मग कढीपत्ता टाकला आणि मोठ्या साईजचा कांदा अगदी बारीक चिरून या तेलावरती आपण परतून घ्यायचा आहे। कांदा परतत असतानाच यामध्ये आलं लसूण कोथिंबीर आणि थोडंसं खोबरं टाकून केलेलं वाटण टाकून घेतलं। ते छान परतत असतानाच यामध्ये पुन्हा आपल्याला थोडासा टोमॅटो टाकायचा आणि हे छान अर्धा मिनिट या तेलावरती परतून घ्यायचं। आता यामध्ये आपल्या घरात असतील ते बेसिक मसाले आपल्या आवडीनुसार यामध्ये टाकून घ्यायचे। इथं मी धनेपूड, जिरेपूड, थोडंसं लाल मिरची पावडर आणि हळद टाकून घेतलेले आहे। आता यामध्ये थोडंसं पाणी टाकलं आणि वरून झाकण ठेवलं आणि अर्धा मिनिट हे मसाले छान तेलावरती परतून घेतले किंवा एकजीव करून घेतले। आता यामध्ये एक 5 ते 7 मिनिटं पाण्यामध्ये छान अशी तूर डाळ भिजत ठेवली होती ती टाकून घेतली। त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली, चवीनुसार मीठ टाकून घेतलं। डाळ कांदा बनवताना कोणत्याही प्रकारची तुम्ही डाळ इथं वापरू शकता। आता यामध्ये डाळ शिजण्यापुरतं पाणी टाकून घेतलं। डाळ कांदा कोणताही प्रकारचा करा, त्यामध्ये अगदी थोडंसं पाणी टाकायचं, म्हणजे खूप जास्त आपल्याला डाळ शिजवून घ्यायची नाही, अगदी अर्धी कच्ची आपल्याला डाळ शिजवून घ्यायची इतपतच यामध्ये पाणी टाकलं, वरून झाकण ठेवलं। अगदी 2 मिनिटं छान मंद आचेवरती हा डाळ कांदा छान असा शिजवून घेतला। अगदी मस्त असा चमचमीत डाळ कांदा तयार झालेला आहे। नक्की करून बघा। व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।